ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. मनाचा हन मारू का पवनाचा आधारू, ध्यानाचा आदरू नाही परी. मग या अवस्थेमध्ये मनाला जिंकणे किंवा वायूला कोडणे किंवा ध्यानाचा आदर करणे हेही शिल्लक राहत नाही. हे कल्पना घे सांडी, ते नाही परवडी. हे महाभूताची पुढी आठणी देखा. या ठिकाणी संकल्प आणि विकल्पाचे प्रकार घडून येत नाहीत. ही स्थिती म्हणजे खरोखर पंचमहाभूतांची आठणी करून त्याची मुस्क तयार करावी यासारखी असते. पिंडी पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू. परी जाऊन गेला उद्देशू महाविष्णू. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात की पिंडाने पिंडाचा ग्रास करणं म्हणजे शरीराच्या साह्याने शरीराचा वेगळ्या प्रकारची निर्मिती करणं, त्याचा नाश करून वेगळं निर्माण करणं, ही नाथ संप्रदायातील जी साधना आहे हीच जणू साधना महाविष्णू भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी अर्जुनाला सांगते झाले आहेत. या मार्गाची, हे नाथ संप्रदायाचं जे रहस्य आहे, या मार्गाची झलक श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवून दिलेली आहे. तया ध्वनिताचे केने सोडूनी, यथार्थाची घडी झाडूनी. उपलविली म्या जाणुनी ग्राहिक श्रोते. या ठिकाणी चांगले गिरायक श्रवणाला बसले आहे हे पाहून श्रीकृष्णाच्या ध्वनितार्थाचे भाषण सोडून मी खऱ्या भावार्थाची घडी उघडून तुम्हाला दाखवलेली आहेत असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. युंजनेवं सदात्मनं योगी नियतमानसः शांती निर्वाण परमं मत्संस्थामधी गच्छति. याप्रमाणे आपला योगाभ्यास सतत चालू ठेवणाऱ्या आणि आपल्या मनाचे नियमन करणाऱ्या योग्याला माझ्या ठायी असणारा मोक्षरूप परम शांती प्राप्त होते. ऐकी शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेच देहाचे रूप हरपे. मग तो डोळ्या माझी लपे जगाची या. जेव्हा शक्तीचं तेज लोप पावतं तेव्हा देहाचे रूप सुद्धा लोपून जातं आणि तो योगी जगाच्या डोळ्याला आपल्या खऱ्या स्थितीमध्ये दिसत नाही. हे रवी या दिलाची ऐसे, सावयव तरी दिसे. परी वायूचे का जैसे वळिले होयो. वरून तो इतरांना पूर्वीप्रमाणे सर्वसामान्य शरीरधारी जरी दिसत असला तरी त्याचं शरीर काय जणू वाऱ्याचेच बनलेले असावे असे असते. ना तरी कर्दळीचा गाभा, गुंथी सांडुनी उभा. सावयवची नभा उदयला तू. किंवा ज्याप्रमाणे कर्दळीचा गाभा उभा केलेला असावा किंवा आकाशाला जणू एखादा अवयव फुटावा अशा प्रकारचा तो योगी होतो. तैसे होय शरीर, ते म्हणजे खेचर. हे पद होता चमत्कार पिंड जनी. आणि अशा प्रकारचं शरीर निर्माण झालं की त्यालाच खेचर अशी संज्ञा आहे. खेचर याचा अर्थ आकाशामध्ये संचार करणारी असा होतो. ही योग्यता आली म्हणजे योग्याचे शरीर या जगामध्ये काही चमत्कार घडवू शकतं. देखे साधकू निघोनी जाई, मागा पाऊलांची ओळ राही. तेथ ठाई ठाई होय आणि मादिक. या प्रकारचं योग साधन करणारा पुरुष जेव्हा चालतो तेव्हा त्याच्या पावलागणिक आणि मादी इत्यादी ज्या अष्ट महासिद्ध्या आहेत त्या सर्व सिद्धी हात जोडून उभ्या असतात. परी तेने काय काज आपण पया, अवधारी ऐसा धनंजया. लोपाथी भूतत्रया देहीचा देही.
पण या सिद्धींची त्याला काय गरज असावी? मुख्य भाग असा की त्या योग्यामध्ये त्याच्या शरीरात आतमध्येच पृथ्वी, आप, तेज या 3 महाभूतांचा लोप झालेला असतो. पृथ्वी ते आप विरवी, आपा ते तेज जिरवी, तेजा ते पवनो हरवी हृदया माझी. पृथ्वीचा अंश आपामध्ये म्हणजे पाण्यामध्ये विरून जातो, पाण्याचा अंश तेजामध्ये जिरून जातो आणि तेजाचा अंश हृदयातील पवनामध्ये म्हणजे वायूमध्ये विरून जातो. पाठी आपण एकला उरे, परी शरीराचे नी अनुकारे, मग तोही निगे अंतरे गगना मिळी. शेवटी एकटा पवनच वायू तेवढा शिल्लक राहतो, मात्र तो शरीराच्या देखाव्याने उरतो म्हणजे शरीराच्या आकाराने उरतो. काही काळानंतर तोही आकाशामध्ये समरस होऊन नाहीसा होतो, त्याच्यामध्ये विलीन होऊन जातो, त्याच्यामध्ये लोप पावतो. ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मग मारुती ऐसे नाम होये, परी शक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी. मग त्यावेळेला त्याचे कुंडलिनी हे नाव नाहीस होऊन मारुती म्हणजे मरुत वायू हे नवीन नाव त्याला मिळतं. तरी सुद्धा जोपर्यंत ते ब्रह्मस्वरूपात मिळत नाही तोपर्यंत त्याच्या ठिकाणी शक्ती पण कायम राहते. मग जालंधर सांडी ककारात फोडी, गगनाची पहाडी पैठी होयो. मग ती मागे जे सांगितलेलं जालंधर बंद होता तो बंद टाकून देऊन काकेमुखी जी सुषुप्ना नाडी आहे तिचे तोंड फोडून ती ब्रह्मरंध्रामध्ये प्रवेश करते. हे ओंकाराची पाठी पाय देत उठा उठी, पशंतीचे पावठी मागा घाली. मग ती ओंकाराच्या पाठीवर पाय देऊन पशंती वाचेची पायरी ओलांडून पुढे जाते. पुढे तन्मात्रा अर्धवरी आकाशाच्या अंतरी, भरती गमे सागरी सरिता जेवी. ज्याप्रमाणे एखादी नदी समुद्रात शिरावी त्याप्रमाणे आकार, उकार आणि मकार यांच्या पाठीवर पाय देऊन ओंकाराची जी अर्धमात्रा आहे त्या अर्धमात्रेपर्यंत ब्रह्मरंध्रापर्यंत घुसते. मग ब्रह्मरंध्री स्थिरावणी सोहम भावाच्या बाह्या पसरुणी, परमात्मलिंगा धावणी अंगा घडी. मग ती ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर होते आणि आपल्या सोहम भावनेच्या बाहू पसरून मोठ्या आवेशाने परब्रह्माला विलगती. तव महाभूतांची जवनिका फिटे, मग दोहीसी होय झटे, तेथ गगना सकटाटे समरसी ते. मग त्या ठिकाणी पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होऊन जातो आणि त्या शक्तीची आणि परब्रह्माची अंगभेट होते. ती आकाशासह परब्रह्माशी एकजीव होऊन आटून जाते. वै मेघाचनी मुखी निवडला, समुद्र काऊही पडिला, तो मागुता जैसाला आपण पया. जसं सूर्याच्या उष्णतेनं समुद्रातून बाष्पीभवन होऊन वर गेलेलं जे पाणी असतं ते नदी नाल्यात पडतं आणि शेवटी समुद्राच्या पाण्याला जाऊन मिळतं म्हणजे मूळच्या ठिकाणी येतं. देवी पिंडाचनी विषयी पदी पद प्रवेशी, ते एकत्व होय तैसे पांडू कुमरा. त्याप्रमाणे देहाच्या साह्याने जीवात्म्याचा परमात्म्यामध्ये प्रवेश झाल्याने त्या दोघांचे ऐक्य होऊन जातं. खरं तर ते दोघे नसतातच. आता तुझे हन होते ही एकची हे आईते, ऐशी हे विवंचने पुरते उरेची ना. आता त्या दोघांमध्ये दुजे पण राहतं किंवा एक सलग वस्तूच होऊन जातं. हा उहापोह करण्यास वावच शिल्लक राहत नाही. गगनी गगनलया जाई, ऐसे जे काही आहे, ते अनुभवे जो होय तो होऊनी ठाके. ज्याप्रमाणे आकाशाचाच आकाशामध्ये लय व्हावा, ही जी काही अवस्था आहे, ही जी काही स्थिती आहे, तिचा अनुभव जेव्हा येतो तेव्हाच ती खऱ्या अर्थानं आपल्याला कळू लागते किंवा खऱ्या अर्थानं आपल्याला कळू शकते. म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू, जेणे संवादाची आगावा तू पैठी किजे. म्हणून त्या ठिकाणचं वर्णन संवाद रूपानं सांगावं
किंवा संवादाच्या क्षेत्रामध्ये घेऊन यावं असे आपल्याकडे शब्दच सापडत नाहीत. तो फक्त अनुभवाचाच विषय आहे. अर्जुनाय रवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी ते पाहे पावे खरी दुरी ठेली. अर्जुना, सामान्यतः एखादा अभिप्राय व्यक्त करण्यासाठी ज्या वैखरीला स्वतःला अभिमान वाटतो ती या विषयामध्ये मात्र दुर्बळ ठरत असते. भ्रूलता मागलीकडे तेथ मकाराचेची अंगणडे सडे या प्राणासाकडे गगना येता. भुवळीच्या मागल्या बाजूला जे आज्ञाचक्र आहे त्या ठिकाणी मकार या मात्रेचे वाच्य असलेला सुषुप्तीचा जो द्रष्टा प्राज्ञ चैतन्य आहे त्याचेही स्वरूप व्यवस्थित राहत नाही. एकट्या प्राणाला देखील चिदाकाशात येण्यास अडचण निर्माण होते. पाठी तेथीची तो भेसळला तै शब्दाचा दिवू मावळला मग तयाही वरू वाटू भविनला आकाशाचा. मग तो ब्रह्मरंध्रातील गगनात मिसळून एकजीव झाला, एकवटला. शब्दाला वर्णन करण्यासारखं काहीच न राहिल्यामुळं शब्दाचे सामर्थ्य मावळून जातं आणि यापुढची पायरी म्हणजे त्या गगनाचाही लय होऊन जातो. आता महाशून्याची आडोही जेथ गगनाशीची थाऊ नाही तेथ तागा लागेल काही बोलाचा या. गगनाचा लय झाल्यानंतर म्हणजे महाशून्याच्या अगाध डोहात गगनाचाही ठाव लागत नाही. मग ते शब्दाची मात्रा काय चालणार. म्हणून आखरा माझी सापडी की कानवरी जोडे हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा. म्हणून जे बोलण्यामध्ये येईल किंवा बोलायला जे शक्य होईल किंवा श्रवणेंद्रियाला जे आकलन होऊ शकेल अशा प्रकारचे हे प्रकरण सुस्पष्ट आणि उघड नाही. ही गोष्ट त्रिवारपणे सत्य आहे. जै कही दैवे अनुभविले भावे तै आपणचे ठाकावे होऊन या. नशीब जर चांगला असेल तर याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आणि मग आत्मस्वरूप होऊन जावं इतकेच येथे सांगतो. पुढती जाणणे ते नाहीची म्हणून असो किती हेची बोलावे आता वायाची धनुर्धरा. याच्या पुढं ज्ञेय असं काहीच शिल्लक राहत नाही. मग हे वीरश्रेष्ठ अर्जुना, याचीच पुन्हा पुन्हा मी पुनरुक्ती कशासाठी करू. ऐसे शब्द जात मागवते सरे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे वाराही देत नशरे विचाराचा. ज्या ठिकाणाहून शब्द माघारी फिरतात, ज्या ठिकाणी संकल्प नाहीसा होऊन जातो आणि ज्या ठिकाणी विचाराचा थोडा सुद्धा शिरकाव होऊ शकत नाही. जे उन्मनीयचे लावण्य जे तुर्येचे तारुण्य अनादि जे अगण्य परमतत्व. जे उन्मनी अवस्थेचे सौंदर्य, जे तुर्यावस्थेचे जीवनमुक्तीचे भरदार वैभव आणि जे आदिरहित अपरिमित सर्वश्रेष्ठ असे तत्व गणले जाते. जे विश्वाचे मूळ जे योगद्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य गा. जे या समग्र विश्वाचे आदिबीज आहे, योग साधनाची अंतिम साध्य आहे आणि आनंदाचे निधान केवळ चैतन्य आहे. जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जेथ आधी आणि अंतू विरोनी गेले. ज्या ठिकाणी आकाराची मर्यादा संपून जाते, मोक्षाची एकरूप अवस्था होते, ज्या ठिकाणी आदिही नसतो आणि अंतही नसतो असं ते एकमेवाद्वितीय निर्मळ असं ठिकाण आहे. जे महाभूतांचे बीज जे महातेजाचे तेज एवं पार्था जे निज स्वरूप माझे. जे पंच महाभूतांचे मूळ कारण आहे, महातेजाचेही तेज आहे, ते माझे आत्मस्वरूप म्हणून जाणावे. ते हे चतुर्भुज कोंभेली जयाची शोभा रूपाशी आली देखोनी नास्तिकी नोकेली भक्त वृंदे. आणि
माझ्या भक्तांना नास्तिकांनी छळल्यामुळेच सगुण होऊन चतुर्भुज आकाराचा मला स्वीकार करावा लागला. ते अनिर्वाच्य महासुख पै आपण पे झाले ते पुरुष जयांचे का निष्कर्ष प्राप्ती वेदी. ते महासुखात्मक परमात्म तत्व वर्णनाच्या पलीकडचे आहे. पण जे पुरुष आत्मस्वरूपाला पावलेले आहेत, अंतिम साध्य हाती येईपर्यंत ज्यांनी दृढ निश्चयाने प्रयत्न केलेले आहेत, आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीरी जिही केले ते आमुचेनी पाळे आले निर्वाळले या. आता आम्ही जे काही सांगितलं त्याप्रमाणे ज्यांनी साधन केलं ते शुद्ध होऊन आमच्याच योग्यतेचे होतात. परब्रह्माचे रसे देहाकृतीचे मुसे होते व झाले तैसे दिसती अंगे. ते जणू काय परब्रह्माचाच रस शरीर रूपी मुशीत ओतून परब्रह्माचे वतीव पुतळे बनलेले असतात असे त्यांच्या शरीर कांतीवरून दिसून येतं. जरी दे प्रतिती हनंतरी फाके तरी विश्वचे हे अवघे झाके तव अर्जुन म्हणे निके साचचे जी हे. जर अशा प्रकारचा अंतर्यामामध्ये अनुभव भरला असेल तर मग हे विश्व नव्हे तर प्रत्यक्ष परब्रह्मच आहे असे होते. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. काजी आपण आता देऊ हा बोलिले जो पावू तो प्राप्तीचा ठाऊ म्हणून घडे. देवा तुम्ही आता जे काही साधन सांगितलं त्याने परब्रह्माची निश्चितपणाने आणि स्पष्टपणाने प्राप्ती होते. ये अभ्यासी ये दृढ होती ते भरवशेनी ब्रह्मत्वा येती हे सांगत याची रीती कळले मज. जे दृढ निश्चयाने या प्रकारचा योगाभ्यास करतात ते निसंशयपणे ब्रह्मत्वाला प्राप्त करतात हे आपल्या वर्णनावरून मला कळून आलेलं आहे. देवा गोठीची हे ऐकता बोधू उपजतशे चित्ता मा अनुभवे तल्लीनता नोहेल केवी. देवा तुम्ही ज्याचं नुसतं वर्णन केलं ते ऐकूनही माझ्या मनाला बोध निर्माण झाला, मग याचा ज्याला प्रत्यक्ष अनुभव आला आहे तो किती तल्लीन होईल. म्हणून काही अनारिशे नाही परी नाव भरी चित्त देई बोला एका. म्हणून या विषयाच्या संदर्भात मला आता काही निराळं विचारायचं नाही, पण एक गोष्ट बोलतो, माझ्याकडे थोडं लक्ष द्या. आता कृष्णा तुवा सांगितला योगू तो मना तरी आला सांगू परी न शके करू पांगू योग्यतेचा. जेव्हा तुम्ही जो आता हा योग सांगितला तो मला आता नीट समजला आहे, पण मी सामर्थ्याने थोडा कमी असल्यामुळे मला हे योग साधन कसं काय घडून येणार. सहजी अंगिक जे तुले आहे ते तुलियाची जरी सिद्धी जाये तरी हाची मार्गो सुखोपाये अभ्यासीन. माझ्या अंगामध्ये याचं आचरण करण्याचं जेवढं बळ आहे, जेवढी शक्ती आहे, त्या शक्तीच्या साह्यानं जर हा योग सिद्ध होत असेल तर या मार्गाचा मी सहज अभ्यास करेन. ना तरी देव जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्य देवी न होईल त्याची पुसू. तुम्ही जे सांगता ते करण्याची माझ्या अंगात जर क्षमताच नसेल तर आपल्या दुर्बळपणाला साजेल असे काहीतरी विचारावं असं मी म्हणतो. जीवीची ऐशी धारण म्हणून पुसावया झाले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देजो. आणि माझ्या मनामध्ये अशी धारणा तयार झाल्यामुळे मी तुम्हाला हे विचारत आहे. म्हणून अर्जुन पुढे म्हणाला, जेव्हा माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या. हा हो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले ते आवडत याही अभ्यासिले फावो शके. देवा तुम्ही हे साधन सांगितले त्याचा वाटेल त्याने अभ्यास केला तर तो सिद्धीत जाऊ शकेल काय. की योग्य ते विन नाही ऐसे हन आहे काही तेथ श्रीकृष्ण म्हणते काही धनुर्धरा. अथवा योग्य ते वाचून अधिकारा वाचून केलेला अभ्यास सिद्धीला जात नाही असे काही आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना हे काय बरे तू विचारतोस. हे काज केर निर्वाणू
परी यानिकही जे काही साधारण तेही अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय. ते म्हणाले, हे तर निर्वाणीचे कार्य आहे, पण अर्जुना, एखादे सामान्य कार्य असले तरी त्या कर्त्याच्या योग्यतेपासून ते कधी सिद्ध होऊ शकतं का? कर्त्यामध्ये जर योग्यता नसेल तर त्यामध्ये त्याला यश मिळू शकतं का? वै योग्यता जी म्हणजे ते प्राप्तीची अधीन जाणीजे, का जे योग्य होऊन की जे ते आरंभिले फळे. पण ज्याला योग्यता म्हणतात ती सुद्धा कार्यसिद्धीवरूनच ठरत असते, कारण योग्यता अंगी असूनही जे कार्य आरंभावे तेच सिद्धीस जाते. तरी तैशीथ काही सावी याची केनी नाही, आणि योग्यतेची काही खाणी असे. अरे अशा प्रकारच्या योग्यतेची काही अडचण असू शकणार नाही. शिवाय मला असं म्हणायचं आहे की योग्यतेची अशी काही वेगळी खाण कुठं मिळते काय, की ती सापडली म्हणजे वाटेल तेवढी आपल्याला अंगी योग्यता आली असं आपल्याला म्हणता येईल. ना वेक विरक्तू जहाला ध्येय धर्मी नियतू, तरी तोची नव्हे व्यवस्थितू अधिकार्या. जरी थोडीशी विरक्ती अंगामध्ये आली आणि देहाची विहित कर्मे जर तो नित्यनेमान करू लागला तर तो पुरुष अधिकारी नाही का ठरू शकणार? ये तुलाली आईनी माझी एवढे, योग्यपण तू तेही जोडे, ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. वासनारहित होऊन विहित कर्मे करण्याच्या या युक्तीने इतकी योग्यता तुलाही आपल्या अंगी बाणवता येईल, असे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या प्रश्नावर उत्तर दिले. मग म्हणे पार्था, ते ही ऐशी व्यवस्था अनेताशी सर्वथा योग्यता नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, यामध्ये असा नियम आहे की जो विहित कर्मे विरक्त होऊन करीत नाही त्याला मात्र ही योग्यता मुळी सुद्धा मिळणार नाही. नाच्यत्रतस्तु योगोस्ती न चैकांत मनस्कृता, न चाची स्वप्नशीलस्यु जागृतो नैव चार्जुनो. अर्जुना, अतिशय खाणाराला किंवा मुळीच न खाणाराला, अति झोपाळूपणा असणारास किंवा अति जागरण करणाराला हा योग साधणार नाही. जो रसनेंद्रियाचा अंकेला, का निद्रेशी जिवे विकला, तो नाही येथ मनितला अधिकार्या. जो रसनेंद्रियाचा अंकित असतो म्हणजे जिभेचे चोचले पुरवण्याचा जो दास बनलेला असतो किंवा जो झोपेच्या अधीन झालेला असतो तो या ठिकाणचा अधिकारी होऊ शकत नाही. अथवा ग्रहाची बांधोडी, क्षुधात्रशा कोंडी, आहाराचे तोडी मारून या. किंवा जो दुराग्राच्या बंदीशाळेत तहान भुकेला कोंडून ठेवतो आणि आपला आहार तोडून टाकतो. निद्रेची या वाटा नवचे, ऐसा दृढीवेचेनी अवतरणे नाचे, ते शरीरची नव्हे तयाचे मायोगू कवनाचा. किंवा एखादा आग्रहानं झोपच घेत नाही अशा हट्टाहाने जो राहतो त्याच्या स्वाधी स्वतःचे शरीरच नसते, मग त्याला योग कसा काय साध्य होणार? म्हणून अतिशय विषयो सेवावा, पैसा विरोधू नोहावा, का सर्वथा निरोधावा हेही नको. म्हणून महत्वाचा भाग असा की विषयाचे अतिरिक्त सेवन नको किंवा अतिशय सेवन नको, तसेच विषयाचा सर्वस्वी कोंडमाराही करायला नको. युक्त आहार विहारस्यु, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्यु, योगो भवती दुःख. ज्याचा आहार विहार, कर्माचरण, निद्रा आणि जागृती ही अतिशय यथायोग्य असतात त्यालाच हा दुःखाचा नाश करणारा अशा प्रकारचा योग लाभतो किंवा त्याला योग साध्य होतो. आहार तरी सेविजे, परी युक्तीचे निमापी मविजे, क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. आहार सेवन करावा परंतु योग्य आणि बेताचा असावा. सर्वच कर्मे याचप्रमाणे योग्य आणि बेताची असावीत. मितला बोली बोलिजे,
मितलिया पावली चालिजे निद्रेही मानुदजे अवसरे एक. मोजके बोलावे, मोजके चालावे आणि झोपेलाही योग्य वेळी मान द्यावा. ज्या वेळेला झोप घेणं गरजेचं आहे त्यावेळेला निश्चितच झोपच घ्यायला हवी. जागणे जरी जहाले तरी व्हावे ते मितले हे तुलेनी धातू साम्य संचले असेल सहजे. जागरण करायचं असेल तर तेही अवश्य करा, पण तेही नियमित करा, म्हणजे मितुले करा, मोजके करा. म्हणजे शरीरामध्ये असणारे वात कफ पित्तादी जे धातू आहेत त्यांचं प्रमाण योग्य राहतं आणि आजारी पडत नाही, तो माणूस सुखी राहतो. ऐसे युक्तीचे हाते जै इंद्रिया उपजे भाते तै संतोषासी वाढते मनशी करी. अशा पद्धतीनं नियमितपणे इंद्रियांना जर विषय दिले, मोजक्याच पद्धतीने दिले तर ते मनाला संतोष करतं, मनाला संतोषित ठेवतं. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता व्यवस्थित जर आचरण ठेवलं तर त्यामुळे शरीर योग्य राहतं आणि शरीर योग्य राहिलं तरच योगाचं आचरण योग्य पद्धतीने करता येणं शक्य होईल. यदा विनियतं चित्तम आत्मनेवावतिष्ठते निःस्पृहा सर्व काम्योभ्यो युक्त इत्युच्यते तदा. जेव्हा योगाचे आवरलेले चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होऊन जातं आणि जेव्हा तो साधक सर्व वासना सोडून पूर्णपणे निरीच्य होतो तेव्हा तो योगी झाला असे म्हणतात. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे तेथे सहजची योग घडे नाभ्यासिता. जो याप्रमाणे आपल्या आचरणावर यम नियमांचा ठसा उमटवत जातो तो अंतरंगात सुखाची वाढ होत जाते आणि अशा प्रकारे योगाभ्यास न करताच योगाचे साधन घडून येतं. जैसे भाग्याची भडसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जाता पैसे घर रिगे. ज्याप्रमाणे भाग्याच्या उत्कर्षानं आणि उद्योगाच्या निमित्तानं सर्व प्रकारची संपत्ती आपोआपच घरामध्ये प्रवेश करते. सैसा युक्ती म्हणतू कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभव तयाचा. त्याप्रमाणे नियमित आहार विहार करणारा पुरुष सहजपणाने योगाभ्यासाकडे वळतो तेव्हा त्याचा अनुभव आत्मप्राप्तीच्या रूपाने पिकतो, म्हणजेच फलद्रूप होतो. मनोनी युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा तो अपवर्गाचे राणीवा अलंकार जे. म्हणूनच अर्जुना, भाग्यवान साधकाकडून आहारादिकांचा नियम पाळणे शक्य होते, तोच मोक्षाच्या राज्याने सुशोभित होतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो. यथादिको निवातस्थो निंगते सुपमा स्मृता योगिनो यत चित्तशु युंजतो योगमात्मनः. निवांत स्थळी ठेवलेली दिव्याची ज्योत अगदी निश्चल राहते, ती अजिबात हलत नाही. हीच उपमा चित्त आवरून आपला योगाभ्यास करणाऱ्या योग्याला दिलेली आहे. युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेत होय बरवे तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस दयाचे. हा कर्माचा आचरणाचा नेमस्तपणा जेव्हा योगाशी जुळतो तेव्हा शरीर हे पवित्र प्रयागक्षेत्रच बनून जातं. अशा शरीरामध्ये त्याचे मन शरीरपात होईपर्यंत हलणार नाही अशा निश्चयाने स्थिर होते. तया ते योगयुक्त तू म्हण हेही प्रसंगी जाण ते दीपाचे उपलक्षण निर्वातेच्या. त्यालाच तू योगयुक्त असे नाव दे. प्रसंगाने तुला सांगतो की अशा योगयुक्ताला निर्वात ठिकाणी जसा दिवा ठेवलेला असतो आणि त्या दिव्याची जी ज्योत असते त्या निर्वात ठिकाणच्या दिव्याच्या ज्योतीची उपमा दिली जाते. आता तुझे मनोगत जाणोनी काही कामी मनोनी ते निके चित्त देऊनी परिसा वेगा. आता तुझ्या मनातली इच्छा जाणून तुला काही गोष्ट सांगतो, ती नीट लक्ष देऊन ऐक. तू प्राप्तीची चाड वासी परी अभ्यासी दक्षुण होसी ते सांगपा काय भेसी दुवाडपणा. तू कार्यसिद्धी होण्याची अपेक्षा मनामध्ये धरतोस
आणि अभ्यासाचे कष्ट मात्र करायला नको म्हणतोस. हे का बाबा, यात असे काय कठीण आहे की तू याला भ्यावेस? तरी पार्था हे झने सायास घेसी हो म्हणे, वाया बागुल ये दुर्जने इंद्रिय करती. तेव्हा अर्जुना, तू उगाच नको त्या गोष्टीची मनामध्ये धास्ती घेऊ नकोस. अरे, ही जी अतिशय खोडकर इंद्रिय आहेत ती लहान गोष्टीचा सुद्धा फार मोठा बागुलबुवा करून दाखवतात. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज